एक लग्न असेही भाग 1. मे आय कम इन सर? विराटची असिस्टंट पल्लवीने त्याच्या कॅबिनच्या दरवाजावर नॉक केलं. येस, कम इन. हातातली फाईल बाजूला ठेवत तो म्हणाला, सर, बाहेर डॉक्टर देशपांडेंनी पाठवलेली पेशंट आलीये. तिला आत पाठवू का? थोडं थांबवायला सांग त्यांना. एका केसची स्टडी करतोय. तसेही त्यांनी 12ची अपॉइंटमेंट घेतली आहे ना? हां, ओके सर. पल्लवी निघून गेली. विराट पुन्हा फाईल चेक करू लागला. तेवढ्यात त्यांचं बाहेर लक्ष गेलं. कॅबिनच्या काचेतून त्याने पाहिलं तर तरुण मुलगी छोटासा टेडी बिअर घेऊन बसली होती. लहान मुलांसारखी त्याच्यासोबत बोलत होती. तो तिच्याकडे पाहतच राहिला. किती सुंदर आणि निरागस होती ती. विराट हातातलं काम बाजूला ठेवून तिला पाहत बसला होता. पण ती मात्र तिच्या टेडीशी बोलण्यात गुंग होती. एका कॉलमुळे त्याची तंद्रीभंग पावली. त्याने पाहिलं तर तो डॉक्टर देशपांडेचा कॉल होता. हॅलो, हां सर, बोला. विराट, मी तुझ्याकडे ती पेशंट पाठवली आहे. झाली का तुझी भेट? हां, आल्या आहेत त्या, पण मीच थांबवलंय त्यांना बाहेर, थोडं काम होतं म्हणून. बरं, त्यांच्याच संदर्भात सांगायचं होतं. तिला 2 आठवड्यांपूर्वी आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. पण काहीच फरक पडला नाही. तिच्या मनावर खोलवर परिणाम झालाय. मानसिक धक्का बसलाय तिला. मी खूप प्रयत्न केला तिच्या मनातून ते काढून घेण्याचा, पण काहीच फरक नाही. म्हणून तुझ्याकडे पाठवली. सर, पण तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहात. मग माझ्याकडे का पाठवली? अजून चांगले अनुभवी डॉक्टर्स आहेत ना. हो, तू नवीन आहेस, पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू बरोबर हँडल करशील. आणि अनुभवाचं म्हणशील तर तू नवीन नवीन केसेस सोडवशील, तेव्हाच अनुभव भेटेल ना तुलाही. आणि तसंही तुझ्याकडे ट्रीटमेंट घेणारे पेशंट किती लवकर रिकवर झालेत. हो, बरोबर आहे सर तुमचं. थँक सो मच. आणि एक, त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून फी कमी घे जरा. हो, डोंट वरी सर. ओके, बाय. त्याने मोबाईल डेस्कवर ठेवला आणि बेल वाजवली. तशी पल्लवी आत आली. त्यांना पाठवून दे आत. थोड्याच वेळात ती मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत आत आली. आता त्याने तिला समोरून पाहिलं. तिने सफेद रंगाचा ड्रेस घातला होता. वय 24-25 असावं. रंगाने गोरीपाण. विशेषतः तिचे डोळे खूपच सुंदर होते. कुणीही प्रेमात पडेल अशीच होती ती. आतमध्ये आल्यानंतर ती त्यांच्या कॅबिनचं निरीक्षण करत होती आणि मध्येच उगाचच हसत होती. त्याने त्यांना बसायला सांगितलं. तिची मैत्रीण बोलायला लागली. डॉक्टर, मी निशा आणि ही माझी मैत्रीण शालिनी. होईल ना ती ठीक? हो, तुम्ही काळजी करू नका. होईल ती लवकरच बरी. पण आधी मला सविस्तर सगळं सांगा. तो म्हणाला. ही शालिनी, ती मूळची कोल्हापूरची. तिचे बाबा सतत आजारी असतात. परिस्थिती आधीपासूनच बेताची. त्यात बाबांचा औषध पाण्याचा खर्च. शालिनी अभ्यासात खूप हुशार होती. तिला सारखं वाटायचं काहीतरी काम शोधून घर खर्चात थोडी मदत करावी. मग शाळेचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती एकटीच मुंबईला आली. कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी. इथे तिचं कोणीच ओळखीचं नाही, म्हणून हॉस्टेलला राहायची. तिथेच माझी ओळख झाली तिच्याशी. मग शिक्षण पूर्ण करून बँकेत नोकरीला लागली आणि महिन्याला अर्धा पगार तिच्या घरी पाठवून द्यायची. विराट तिचं निरीक्षण करत होता. त्यांच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं. ती डेस्कवरचा पेन घेऊन तिच्या टेडीचं नाक रंगवत बसली होती. मग अचानक काय झालं? विराटने विचारलं. एक दिवस तिची आई तिला भेटायला आली होती. ती आईला मुंबई दाखवायला घेऊन गेली. मग सगळं फिरल्यानंतर तिने आईला एका जागी बसायला सांगितलं आणि ती काहीतरी आणण्यासाठी रस्ता क्रॉस करत होती. तेवढ्यात आईने पाहिलं, एक ट्रक शालिनीच्या दिशेने येत होता. तिने धावत येऊन शालिनीला ढकललं. तिच्यामुळे शालिनी तर वाचलीच, पण ती नाही. शालिनीने ते डोळ्यात देखत पाहिलं होतं. त्यावेळी जे तिच्या डोळ्यांतून अश्रू आले ते शेवटचे. त्यानंतरपासूनच असं वागायला लागली ती. असं, हे खूप वाईट झालं. पण म्हणजे नक्की कसं वागते ती? काय बदल झालाय तिच्यात? उगाचच हसत असते. कधी लहान मुलांसारखे वागते, तर कधी मोठ्या माणसांसारखं गंभीर चेहरा करून बसते. कधी एकदम ओरडते, तर कधी तोंडातून एक शब्द काढत नाही. तिला हॉस्टेलमधून पण काढून टाकलं. ते घाबरत होते तिला काही झालं तर उगाच हॉस्टेलवर नाव यायचं म्हणून. लोक वेडी पण म्हणायला लागले तिला. पण तिला वेळ नाही लागलं ना सर. वेळ नाही म्हणू शकत, कारण तिला कळतंय थोडंफार तरी. फक्त तिच्या मनावर थोडा परिणाम झालाय. तिला त्या धक्क्यातून बाहेर काढायला हवं होत फक्त. हो, तुम्ही ठीक कराल ना तिला? हो, तुम्ही काळजी करू नका. पण तुम्ही राहताय कुठे मग आता? आम्ही इथेच एका रूमवर राहतो भाड्याने. तिला एकटीला कुठे सोडायचं म्हणून मी पण ते हॉस्टेल सोडलं. पण एक प्रॉब्लेम आहे सर. ती थोडीशी अडखडतच म्हणाली. कोणता? तुम्ही सांगू शकता मला?
तो म्हणाला, "काही दिवस ती माझ्यासोबत राहिली. मग मी तिला हॉस्पिटलला नेलं. त्यांनी ॲडमिट केलं तिला. माझा पण जॉब आहे ना, मग ॲडमिट होती ते बरंच झालं. कधी-कधी भेटायला जायची मी तिला. पण तिथे फरक नाही त्यामुळे त्यांनी तुमच्याकडे यायला सांगितलं. मग आता तिच्या राहण्याचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही सजेस्ट कराल का काही उपाय?" "ठीक आहे, तुम्ही आता तिला घेऊन जा. एक दिवस ॲडजस्ट करा. मी उद्या काहीतरी आयडिया काढतो, ओके?" "ओके, मग आता जाऊ आम्ही? आणि तुमची फीस किती?" "नो, इट्स ओके. फीस नको मला. पेशंटची परिस्थिती नसेल तर मी फीस घेत नाही. थँक सो मच सर. मग येतो आम्ही." "शालिनी, बाय म्हण सरांना." ती शालिनीला म्हणाली. "बाय." ती लहान मुलांसारखं हात हलवत निघून गेली. विराट तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बसला होता. तो विराट जाधव. वय वर्ष 31 आधीपासूनच अगदी शॉर्टेस्ट. अभ्यासात खूप हुशार. त्याने 12वी नंतरच या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलेलं. त्यासाठी मुंबईमध्ये मोठ्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यासाठी डॉक्टर देशपांडेने त्याला खूप मदत केली होती. रात्रदिवस मेहनत करून त्याला यश मिळालं होतं. 11व्या वर्षाच्या मेहनतीनंतर तो मानसोपचार तज्ज्ञ झाला. त्याचे आई-बाबा पुण्याला राहायचे. त्याने इथे मुंबईलाच त्याचं स्वतःचं ऑफिस चालू चालू केलं. त्याच्याकडे ट्रीटमेंटसाठी येणारे पेशंट्स खूपच लवकर बरे व्हायचे. कारण त्याच्या कामाविषयी तो फारच प्रामाणिक होता. त्याचं कामच त्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी होतं. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. त्याने कॉल रिसीव्ह केला. "हॅलो, कुठे आहेस? आज संध्याकाळी डिनरला जायचं का?" वेदिका म्हणाली, "आजच जायला हवं का? ते माझं थोडं." तो मध्येच अडखळला. "हो, हो, माहिती आहे. तुझं काम, काम आणि फक्त काम. दुसरं कोणी दिसतच नाही ना तुला." "मिस्टर, तुम्ही विसरत असाल तर सांगते मी. पण एक डॉक्टर आहे. मी पण बिझी असते. पण वेळात वेळ काढून एक तरी कॉल करते तुला. आणि तुला तर माझी साधी आठवण तरी येते का?" आता ती खूपच चिडली होती. "अगं हो, हो, कूल डाऊन. तुला मी आधीच सांगितलंय माझं माझ्या कामावर किती प्रेम आहे. त्यासाठी मी एवढी 11 वर्ष मेहनत घेतलीये. तेव्हा कुठे या पोझिशनवर पोहोचलोय मी. हो, माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण होणाऱ्या बायकोला थोडा पण वेळ देऊ नये का? या महिन्यातच आपली एंगेजमेंट आहे, विराट. आणि आपण असं कितीच ओळखलंय एकमेकांना." "ओके बाबा, ठीक आहे. येतो मी रात्री तुला पिकअप करायला." "कुठे जायचं बोल." "जाऊया चांगल्या हॉटेललाच. तुला आवडत नाही ना असं रस्त्यावरचं वगैरे? बोरिंग आहेस नुसता. एवढं छान रोमॅन्टिक पावसाळ्याचा सीझन आहे. छान भिजत मक्याचं कणीस खात कुठेही भटकलो असतो. पण तुला तर पावसात भिजण्याची पण ॲलर्जी असतं. असं नुसतं कारमध्ये जाऊन येऊन यायचं काही मजा आहे का त्यात? बघ हां, मग ते पण कॅन्सल करतो." "नको, नको. ठीक आहे, चालेल. तू सांगशील तिथे जाऊया. मग तर झालं." "ओके, 8 वाजता तयार राहा. मी येतो तुला पिकअप करायला." असं म्हणून त्याने कॉल कट केला. "बरं, बाय आणि आय लव्ह." ती मधातच होती आणि फोन कट झाला. ती हिरमुसली. "किती बोरिंग नवरा आहे माझा. कसं होणार काय माहिती आमचं. पण राहू दे, मी बरोबर लाईनवर आणेन लग्न झाल्यानंतर." ती विचार करतच होती. विराटच्या या मानसोपचार तज्ज्ञ होण्याच्या नादात त्याचं लग्नाचं वय निघून जाते, असं सारखं त्याच्या आई-वडिलांना वाटायचं. म्हणून मी एकदाचं माझं ध्येय गाठलं की तुम्ही सांगाल त्या मुलीसोबत लग्न करेन, असं वचनच त्याने त्यांना दिलेलं. म्हणून तो काहीच तक्रार न करता वेदिकाशी लग्न करायला तयार झाला होता. संध्याकाळ झाल्यानंतर विराट पल्लवीला ऑफिस बंद करायला सांगून त्याच्या फ्लॅटवर गेला. ऑफिसपासून 10 मिनिटांवरच तो एका बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेऊन भाड्याने राहत होता. तिथे दिवसभर फक्त रमा मावशीच असायच्या. रात्रीचं जेवण बनवून झाल्यानंतर त्या आपल्या घरी निघून जायच्या. तो रूममध्ये जाऊन थोडं फ्रेश झाला. मावशी जेवण बनवायला घेतच होत्या. तेवढ्यात त्याने त्यांना सांगितलं की तो बाहेर जेवण करणार आहे म्हणून. जेवण बनवू नका. तशा त्या त्यांचं राहिलेलं काम आटपून घरी निघून गेल्या. तो हॉलमध्ये कॉफी पीत बसला होता. त्याच्या डोक्यात शालिनीचेच विचार सुरू होते. तिला रिकव्हर होण्यासाठी कशी मदत होईल याचा तो विचार करत होता. निशाने त्याला शालिनीबद्दलची बारीक-सारीक माहिती लिहून दिली होती. ती माहिती तो काळजीपूर्वक वाचत होता. शिवाय तिच्या राहण्याचा बंदोबस्त कसा करायचा याचाही विचार करत होता. तेवढ्यात वेदिकाचा कॉल आला. "आता थोड्याच वेळात भेटायचंय तरी कॉल करायची काय गरज आहे का?" नक्कीच कोणत्या रंगाचा ड्रेस घालू विचारायला केला असेल. तो विचार करत होता. त्याने कॉलकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा त्याच्या कामात व्यस्त झाला. तिने पुन्हा कॉल केला. आता त्याने तिचा कॉल कट केला आणि तिला सरळ मेसेज टाकला. "मी कामात बिझी आहे. तू ब्लॅक कलरचा ड्रेस घाल. छान दिसेल."
तिने मेसेज पाहिला. तिला खूप हसू आलं. ह्याला कसं कळलं? मी हेच विचारणार होते. किती ओळखतो हा मला? मग तिनेही रिप्लाय केला. ओके डन. त्याला वेदिका आवडायची, पण तिच्या अशा वागण्याने तो इरिटेट होत असे. थोड्या वेळानंतर त्याने हातातल्या घड्याळामध्ये वेळ पाहिली. 7:30 होऊन गेले होते. तसं त्याने काढलेल्या फाईल्स नेऊन जागेवर ठेवल्या आणि कपडे बदलून तसंच निघाला. आरशात वगैरे पाहण्याची आवड तर त्याला नव्हतीच कधी. थोड्याच वेळात तो वेदिकाच्या घराजवळ पोचला. तिच्या घरात जाऊन पुन्हा तिच्या घरातल्यांसोबत बोलून अजून वेळ जाईल म्हणून त्याने तिला कॉल करून बाहेर बोलावलं. तशी ती बाहेर आली. त्याने सांगितल्याप्रमाणे तिने छानसा ब्लॅक कलरचा ड्रेस घातला होता. ती वेदिका सोनवणे तशी दिसायला देखणीच होती. रंगाने गोरीपाण, चेहऱ्याची ठेवण अगदी व्यवस्थित. तिच्या बाबांचं मुंबईत स्वतःचं मोठं हॉस्पिटल होतं. तिचं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर तिच्या बाबांनी तिला परदेशात शिकायला पाठवली होती. डॉक्टरचा कोर्स केल्यानंतर ती त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये जॉईन झाली होती. विराट त्यांच्या थोड्या दूरच्या नात्यातला होता. तिला तो आधीपासूनच आवडायचा. लग्न करेल तर याच्याशीच, असं तिने ठरवलं होतं. ती कारचा दरवाजा उघडून त्याच्या बाजूचा शीटवर बसली. थोड्याच वेळात ते एका 3 स्टार हॉटेलमध्ये आले. त्यांनी जेवण ऑर्डर केलं. वेदिका त्याला सांगत होती, विराट आपण ना एंगेजमेंटला सेम कलरचे कपडे घालूया. टीव्हीमध्ये दाखवतात ना तसं. ती बोलतच होती पण त्याचं लक्ष नव्हतं. खरं तर त्यांच्या दोघांमधल्या या गप्पा एकतर्फीच असायच्या. तीच बोलायची, तो गप्प असायचा. फक्त तिने काही विचारलं तर हो नाही म्हणायचा. थोड्या वेळात जेवण आटपून ते घरी जायला निघाले. तसं वेदिकाने सेल्फी काढण्यासाठी मोबाईल काढला. कशाला सेल्फी वगैरे, तुला माहिती आहे ना मला नाही आवडत. एक सेल्फी काढून काही बिघडतं का? तिने कॅमेरा ऑन केला आणि त्याच्याजवळ उभी राहिली. आता थोडी स्माईल तरी देणार आहेस का? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. त्याने थोडंसं उसनं हसू चेहऱ्यावर आणलं. तिने पटकन फोटो काढला, पण तरीही तिला तो फोटो आवडला नाही. बघणाऱ्याला लगेच कळलं असतं तो मनापासून हसला नाहीये. पण ती गप्प गाडीत जाऊन बसली. त्याने तिला तिच्या घरी ड्रॉप केलं आणि त्याच्या घरी जाऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी निशा शालिनीला घेऊन त्याच्या ऑफिसला आली. हाय शालिनी, कशी आहेस? त्याने तिला विचारलं. ती काहीच म्हणाली नाही. शालिनी, डॉक्टर काय विचारताय? उत्तर दे ना. असं वागतात का? निशा म्हणाली, मी ठीक आहे. असं म्हणून ती त्याच्या डेस्कवरच्या पेन घेऊन तो गोल फिरवत बसली. बरं निशा, मला सांग तुझ्या जॉबची वेळ काय आहे? 12 ते 5 आहे. सध्या 2 दिवसांची सुट्टी घेतली आहे मी. मग ठीक आहे, तू जॉबला जाण्याआधी शालिनीला इथे माझ्या ऑफिसवर सोडत जा आणि संध्याकाळी जॉबवरून आल्यानंतर परत घेऊन जा. आयडिया छान आहे, पण तुम्हाला शालिनीमुळे कामात डिस्टर्ब होईल ना. ती खूपच मस्ती करते. नो प्रॉब्लेम. उलट मला तिला समजवण्यात जास्त वेळ मिळेल आणि पल्लवी आहेच ना तिची काळजी घ्यायला. सो डोंट वरी. ओके, थँक्यू सो मच सर. तुम्ही माझ्या मनावरचं ओझं हलकं केलं. ठीक आहे, तू आता बाहेर बस. मला तिच्याशी बोलायचंय. निशा कॅबिनच्या बाहेर जायला निघाली, पण शालिनीने तिचा हात धरून ठेवला. मग विराटने तिला तिथेच बसायला सांगितलं. त्याने त्याचा कॅमेरा ऑन केला आणि रेकॉर्डिंग सुरू केलं. शालिनीला त्याने तिचं नाव गाव असे साधे प्रश्न विचारले. त्यांनी तिथे अगदी व्यवस्थित उत्तरे दिली. मग ती मुंबईला आल्यानंतरचं सगळं आणि तिच्या जॉबबद्दल विचारलं. त्याबद्दलही तिने व्यवस्थित सांगितलं. मग नंतर आईबद्दल विचारलं, तर तशी ती एकदम शांत झाली. खूप घाबरली आणि घाबरून निशाला बिलगली. तसं निशाने तिला शांत केलं. मग त्याने विषय बदलला. विषय बदलल्यानंतर ती पुन्हा आधीसारखं नीट बोलायला लागली. थोड्या वेळानंतर मग त्याने त्यांना घरी जायला सांगितलं. घरी गेल्यावर निशा शालिनीला सांगत होती, शालिनी, आता उद्यापासून तुला त्या डॉक्टर सरांच्याच ऑफिसला राहायचंय. हां, दिवसभर. मला जॉबला जायचंय ना, त्यांना त्रास नाही द्यायचा हां. जा, मला नाही राहायचं त्या खडूसकडे. का गं? आणि खडूस का म्हणतेस त्यांना? बिचारे किती चांगले आहेत ते. आणि तुला बरं व्हायचंय ना लवकर? मला काही नाही झालेत पण. तू मला तुझ्या ऑफिसला सोबत घेऊन चल ना गं. नेहो, मला नाही राहायचं त्या डॉक्टरकडे. ती निशाला मिठी मारत म्हणाली, हो, काहीच नाही झालेत. फक्त तुला आधीसारखं व्यवस्थित व्हायचंय ना. तुला नाही नेऊ शकत मी सोबत. प्लीज माझ्यासाठी एवढं करशील ना गं? ती शालिनीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. ठीक आहे, ती नाराजीनेच म्हणाली. दुसऱ्या दिवशी निशा तिला विराटच्या ऑफिसमध्ये सोडून जॉबला निघून गेली. तो काम करत असताना शालिनी त्याचं निरीक्षण करत बसायची. त्याच्या कॅबिनमध्ये इकडे तिकडे फिरत राहायची. त्याच्या डेस्कवरचा सामान उचलून खेळत राहायची. त्याला कधी कधी राग यायचा, पण तो कंट्रोल करायचा.
त्याने आजही तिला प्रश्न विचारून तिचं मन हलकं करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच फरक पडला नव्हता. आईचा विषय काढल्यावर ती माझी आई आहे, ती कुठे नाही गेली, असंच बडबडत राहायची. तिला कंट्रोल करणं त्याला अवघड व्हायचं. मग पल्लवी येऊन तिला शांत करायची. 2-3 दिवस हेच चाललं होतं. तिची आता पल्लवीशी बऱ्यापैकी ओळख झाली होती. पण विराटशी ती तेवढं मनमोकळं बोलत नसायची. आजही विराट नेहमीप्रमाणे त्यांची वाट पाहत बसला होता. 12 वाजून गेले तरी त्या दोघी आल्या नाहीत. मग शेवटी विराटने निशाला कॉल करून बघितला. पण तिचा नंबर आउट ऑफ कव्हरेज येत होता. मग तोही त्याच्या कामात गुंतून गेला. मग तो आज काहीतरी मिस करत होता. शालिनीचं त्याच्या कामात लुडबुड करणं त्यालाही कुठेतरी आवडू लागलं होतं. थोड्या वेळात त्याला डॉक्टर देशपांडेंचा कॉल आला. त्यांनी त्याला महत्त्वाच्या कामासाठी भेटायला बोलावलं होतं. तो लगेच पल्लवीला निरोप देऊन निघाला. देशपांडेंना भेटून तो घरी परतत असताना वाटेत त्याला लोकांची गर्दी दिसली. का कोण जाणे, पण त्याला जाऊन पाहावंसं वाटलं. त्याने कार रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि तिथल्या एका माणसाला विचारलं. त्याने सांगितलं, एक मुलगी इथे चक्कर येऊन पडली आणि आता शुद्धीवर आली आहे. तो थोडं आतमध्ये गेला. बघितलं तर तिथे कोणीतरी मुलगी होती. ती खूप घाबरलेली दिसत होती. लोक तिला नाव गाव विचारत होते, पण ती काहीच उत्तर देत नव्हती. जाऊया, कोणीतरी वेडीच दिसते, असं कोणीतरी म्हणालं. तसं विराटने गर्दीतून आणखी पुढे येऊन बघितलं तर ती शालिनी होती. शालिनी, तू इथे? त्याने विचारलं. शालिनीने त्याला पाहिलं आणि धावत येऊन त्याला बिलगली. तसे आजूबाजूचे लोक आपापल्या वाट्याला निघून गेले. तो तिला कारमध्ये घेऊन गेला. तिला पाणी दिलं. ती जरा शांत झाली. काय झालं? तू इथे काय करत होतीस? आज ऑफिसला का नाही आलात तुम्ही? आणि निशा कुठे आहे? काहीतरी खायला दे ना, मला खूप भूक लागली आहे, ती निरागसपणे म्हणाली. त्याने त्याच्याकडेचे चिप्स तिला दिले. ती घाईघाईत खाऊ लागली. कदाचित तिने दिवसभर काही खाल्लं नसावं. तिचं खाऊन झाल्यावर मग त्याने शांतपणे विचारलं, निशा कुठे आहे? तिने तुला एकटीला कसं सोडलं? निशा तिच्या गावी गेली आहे. तिने मला त्या काकूंकडे राहायला सांगितलं होतं. पण ती काकू ना खूप बॅड आहेत. निशाने सांगितलंय डॉक्टरांना भेटल्यावर सांग. तिने मेसेज केलाय तो बघायला. त्याने लगेच फोन चेक केला. निशाचा मेसेज आला होता. आज त्याने इनबॉक्स चेकच केला नव्हता. म्हणून त्याला कळलं नाही तिचा मेसेज होता. सर, माझ्या बाबांची तब्येत बिघडल्यामुळे मला अचानक गावी जायला लागतंय. मी शालिनीला शेजारच्या काकूंकडे सोडले आणि त्यांना सांगितलंय तिला वेळेच्या वेळी तुमच्याकडे सोडायला. पण तरीही माझा त्यांच्यावरही पूर्ण विश्वास नाहीये. म्हणून जर ती वेळेवर आली नाही तर प्लीज या पत्त्यावर जाऊन तिला भेटा. सॉरी तुम्हाला त्रास दिल्याबद्दल. पण शालिनीची खूप काळजी वाटते. तिने तिचा पत्ताही मेसेज केला होता. आता विराटला स्वतःवरच राग आला होता. शालिनीला काही झालं असतं तर? त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं तर ती तसंच सीटवर बसल्या बसल्या झोपी गेली होती. तो तिला त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिला रूममध्ये बेडवर झोपवलं. त्याने मावशीला शालिनीबद्दल सगळं सांगितलं. थोड्या वेळानंतर शालिनीला जाग आली. तसं ती ओरडायला लागली. विराट आणि मावशी तिला बघायला रूममध्ये गेले. मी कुठे आहे? कुठे आणलंय मला तू? निशा कुठे आहे? तिने घाबरतच विचारलं. अगं घाबरू नकोस, निशा गावाला गेलीये ना, आणि तुझी ती काकू बॅड आहे ना, म्हटलंस ना तू. मग निशा येईपर्यंत तू माझ्याकडेच थांब. ही बघ, ही मावशी आहे ना, ती सांभाळेल तुला. तो मावशीची तिच्याशी ओळख करत म्हणाला. तो असं म्हटल्यावर ती शांत झाली. त्याने मावशीला तिच्यासाठी जेवण आणायला सांगितलं आणि तो बाहेर विचार करत बसला. शालिनीचं इथं दुसरं कोणीच नाहीये म्हणून तिची जबाबदारी त्यालाच घ्यावी लागणार होती. तिला ठीक करण्यासाठी, तिला बोलतं करण्यासाठी तिच्याशी मैत्री केली पाहिजे, असा तो विचार करत होता. त्याने रूममध्ये जाऊन पाहिलं तर ती तिच्या टेडीसोबत बोलत होती. तोही मग त्याच्या जवळचा शोपीसमधला टेडी घेऊन तिच्याकडे गेला. हा बघ, माझ्याकडे पण टेडी आहे तुझ्यासारखा. तो तिला त्याचे टेडी दाखवत म्हणाला. असू दे, पण माझा जास्त क्यूट आहे, ती म्हणाली. बरं, पण मला सांग त्याचं नाव काय आहे? याचं नाव टॉम आहे. छान आहे ना? ती टेडीचा गाल ओढत म्हणाली. छान आहे, पण टॉम तर कॅटचं नाव असतं. हां, तर बियर आहे ना? हो, मग काय झालं? तू पण तर डॉक्टर नाहीये ना? तरी सगळ्यांना सांगतो डॉक्टर आहे असं. किती बॅड आहे ना हे टॉम? ती टेडीला म्हणाली. अच्छा, तुला कोण म्हणालं मी डॉक्टर नाहीये? मला कळत नाही का? तुझं हॉस्पिटल तर केवढं छोटं आहे आणि तुझ्या गळ्यात ते डॉक्टर घालतात तसलं तसलं पण नसतं. आणि तू सुई पण देत नाही. खोटा खोटा डॉक्टर आहेस ना तू. बघितलं, मी ओळखलं किती हुशार आहे मी. ती म्हणाली, अरे वा,
तू तर खरंच ओळखलंस की मला पण. प्लीज कोणाला हे सांगू नकोस हां. तो मुद्दामहून हात जोडत म्हणाला. ठीक आहे, पण तुला मला रोज एक चॉकलेट द्यावं लागेल. मग नाही सांगणार मी कोणाला. अच्छा चालेल. बरं मग फ्रेंड्स? त्याने हात पुढे करत तिला विचारलं. तिनेही थोडा विचार करून लगेच हात मिळवला आणि गोड स्माईल देत म्हणाली, फ्रेंड्स, पण निशापेक्षा बेस्ट नाही हां. कसा वाटला आपल्या ह्या नवीन स्टोरीचा आजचा हा भाग? विराट करेल का शालिनीला बरं? आणखी पुढे काय काय होईल ते पाहूया पुढील भागात. ह्या स्टोरीचा सुरुवात कशी वाटली हे नक्की कळवा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.